हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये बघा कसं स्वागत आहे. आज कसं स्वागत केलंय आम्ही, कारण की खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सगळ्या घरात झाल्यात काय मुंग्यांनी अतिक्रमण केलंय आमच्या घरात आहे ना रे. हे बघा मी कालपासून प्रतीकला म्हणते, प्रतीक मला 2 मुंग्या दिसल्या बरं का, मला एक मुंगी चावली बरं का. सक्षमीच्या बेडवरती हो हे बघा बेड सक्षमीच्या बेडवरती नाही, मुंग्या सक्षमीच्या बेडवरती. हे बघ किती येतं. दिसलं का तुम्हाला? बघा दिसलं का? तरी ह्या काढले ते बऱ्यापैकी बाहेर प्रतीकने आता. बघा तो मार्केटिंग वरनं आल्यापासून हेच करतोय. सगळा बेड आम्ही पुढे ढकलला. आज जो बेड पण आमचा असं आहे ना, लय मोठा आहे, लय मोठा आहे तो. नाही तर काय, हा बेड ढकलायला पूर्ण लय मेहनत लागती आणि हे घर लय छोटं पडतं ह्या बेड पुढं. आता तर आम्ही सगळाच बेड इकडे घेतलाय, पोरीला मुंगी नको चावायला म्हणून. हे बघा तेच ना, तिथे नुसती रडणारच, आपल्याला कळणार पण नाही नक्की काय झालंय. मी काय म्हणते ऐक ना, बेड या साईडलाच ठेव, इकडे लय जागावरती. काय म्हणतो, दरवाजा बंद करून टाकू आपण. ते बेड आमचा असं आहे ना मोठा, त्या बेडचा एवढा मधला पट्टा आहे, एवढा मधला पट्टा आम्हाला सापात नाही करता येत. नाही तर कारण तो कुठल्या कोपऱ्यात जातच नाही. बेड बरोबर आहे, घर छोट आहे. घर बरोबर आहे, बेड मोठा बनवला आम्ही. गप, आमचं घर बरोबर आहे आपला गरीबाचं. गप. जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललो गाईच. शॅम्पूची पुडी खाली गेली बेडच्या, म्हणजे काय आता बोलायचं. फॅन गेले असेल, फॅन निवडून वगैरे तो झाडू मारला असेल, जर थोडं झाडू मारला गेला असेल सरकला असेल तिकडं, आणि फॅन चालू आहे वरती, त्यामुळे एवढा पट्टा आम्हाला साफच करायला जमत. तेच ना, किती प्रयत्न केला तो घाणच राहतो. कारण बेड मोठा आहे आमचा भरपूर. जा मोबाईल बोला करून पण मोबाईल पुसून घेऊन दे सगळं. बाई लय आता पुसून घेऊन आता काढलंय तर कसं जायचं तिथून सगळं पाळणं बिळणं पाळणा इकडे घे, थोडा पाळणा ह्यात मग डायरेक्ट नाही तर घे पुसून घेऊ जा. मग काढलेस तर मग काय करायचं त्याला. हाय का आता कसं काम मला कामाला लावलंयस तू, कामावर आल्यावर आणि तू सांग कसं काम सांगतोय. मग काय करायचं, मुंग्या तर झालं होतं ना. मग काढलेत ना तर पुसून घेऊन दे. तुला गरम होतोय, फॅन बंद केलं तर बघ कसलं लगेच. आता गरम सांग थोडा जरा, त्याचा कसं उठतोय देवा. येतो धर्म संकट हे गरमीमध्ये फॅन बंद. आता पायल काल तुम्हाला सांगितलं होतं ड्रेस आला नवीन बघा, शर्ट घातला. दाखव रे पायल शर्ट. पिल्ली का सगळं सगळं घेतले बितले ना का झोप नाही आली? झोप नाही झाली. तिने आता काय खाल्लंय, ओवा खाल्लाय ना, ओवा खाल्लाय आणि सगळं साफ करते. तिथं खूप दिवसापासून सगळं सामान काढलं तिने, आता पुसून वगैरे घेते. तर तिने आज निर्धारच घेतला सगळं साफ करून घ्यायचंय. सक्षमीसाठी कपाट घ्यायचंय. हा, सक्षमीसाठी कपाट घ्यायचंय. या कोपऱ्यात म्हणलं, या कोपऱ्यात जसं एवढं नाही का, हे कोपरा आहे ना कॉर्नर, या कॉर्नर मध्ये बस असं कपाट म्हणलं दाखव मला. म्हणला तिने बघितलेलं आहे पायलने मेशोवरती, तर दाखव म्हणली. दाखव म्हणलं तिला, तर बघूया आपण थोड्या वेळानंतर. म्हणजे नाही, त्या कॉर्नर मध्ये कपाट छान म्हटलं रे. स्पेस तो मोकळा आहे. रात्रीची मी उठते ना, तुझे कपडे वगैरे ओले झाले तर कपडे चेंज करते. अरे जेव्हा तिला कपाट असेल ना तर इथला स्पेस मोकळा असणार. हा मग तू सरळ जाऊ शकते घ्यायला समोर समोर. हा, तुला असं वाटतं इथं स्पेस मग इकडनं तुला फिरून जायला लागेल. हा, बेड मोकळा जातो ना, इथलं जे सामान ठेवतो आपण ते राहणारच नाही. तुला दाखव म्हणलं. आणि हे बघा आमचं अजून तसंच राहिलं सगळं सामान. माझ्या फोटोवर त्यांना वरतीच ठेवलाय. ते कूलर आहे, तो कूलर पण ते तरी पण तो तिथेच आहे अजून. हो, म्हणजे तिचे कपाट घेतलं ना, माझा बेल्ट वगैरे पण मला ठेवायला जागा माहिती आतमध्ये. मग लक्षात नाही राहत घालायचं, जवळच्या जवळ नजर समोर असले मग लगेच माणूस घालू शकतं, काय करू शकतं. पण सगळं आतमध्ये म्हणल्यावरती माझं पाणी पण आतमध्ये असतं. मी पाणी पण प्यायचं विसरते, म्हणून मी रात्री झोपताना खुर्चीवर पाणी ठेवत असते. अरे हे लाडू पाहिलं खाली पाडून द्यायला लागली. तिला जमाना खायला ते लाडू आता, म्हणजे खाली तर खाते. मला काय होतं माहिती का, उठले ना तर मला नाश्ता करायचं हे नसतो, कारण की मी ना 1 तासभर मी झोपतच असते, म्हणजे जागी असते, डोळे उघडत मी. पण ना मला असं वाटतं की मी अजून झोपेतच आहे, लवकर नाही जागृत होते म्हणून. बाकी काय नाही, सक्षमीचं रुटीन चेंज झालं की सगळं व्यवस्थित होईल. हे मी एक फेकून नाही देत सोनू. राहून दे ना, 12 जाणार नाही का आपण. 12 आणायलाच नाही लागणार, 2 आपण. आमचं पिल्लू झोपलंय मस्तपैकी छान असं गरमीमध्ये. कसे हात किवडी साधे बघा. हाय गाईस, सक्षमीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. सक्षमीचा बर्थडे 10 दिवसांनी उद्या. 10 दिवस सॉरी, खरंच की विसरलोच मी. 4 दिवसांनी बर्थडे तिचा, तू म्हणतो 10 दिवसांनी बर्थडे. अरे मी विसरलो, तारीख एवढ्या महिना लवकर संपत आलाय म्हणा. आज 8 तारीख आहे ना, 9 तारीख आहे ना आज. 9 9 4 दिवसांनी 11 12 13 4 दिवसांनी
4 दिवसांनी सक्षमीचा बर्थडे आहे आणि उद्या मदर डे उद्या Mother Day. सक्षमी देणारी मम्मीला गिफ्ट आणि आजीला माझं हे पहिलं मदर डे पहिल्या वर्षीच तिला विचारलं सक्षमीला सांग काय पाहिजे ते सक्षमी दिला आणून हे बघ ना ते पण पाण्यात तिथे बसले तर असं पसरा वाटत नाही ना ते तिथं होतं ना रेले असं पसरा काय पण अरे घ्यायचं पायल, होतं, काय की. काय पण आता तू माझ्या हालचाल हातात करतेस जेव्हा तू नवीन होती ना त्यामुळे ते हाताखाली सगळं ठेवलं त्या गोष्टी आपण सांगते माझ्या हातात काय असलं ना मी तिथंच ठेवायचे काय असलं ना तिथंच ठेवायचे म्हणून सगळं सामान तिथं ठेवून ना अरे तेव्हा तू नवीन होती म्हणून ते हाताखाली ठेवलं होतं आपण ते कायमस्वरूप आपण आयुष्यभर तिथंच नव्हतं ठेवणार हा ना ते पण आहे. हा त्याचा पायल सगळं साफसफाई करून घेते नंतर भेटू आपण थोड्या वेळानंतर थांब मी सक्षमीसाठी हे मागवलं मागचं पडदा लाव ना सक्षमीसाठी हे मागवलंय मी ह्यात ना पाणी भरायचं असतं हे बघा इथून होल आहे पाणी भरायचं इथून आणि ते असं नाही का एकदम टमी टाइम हा टमी टाइम साठी आणलंय एकदम नाही का असं पाणी कसं भरतो आपण ह्याच्यात तर ते फुगतं मस्त वेगळी छान दिसतं तुम्हाला हे केलं दाखवून थोड्या वेळ मी ह्यात ना पाणी भरण आता कसलं करायचं ती थोडी मोठी होऊन भरण दाखवायला दाखवसाठी तुम्हालाच दाखवायला पाणी नाही भरण जेव्हा आहे. केलं तेव्हाच दाखव ना काय कशाला? दाखवलं काही दाखवायला आणलंय जेव्हा काय टमी टाइम देईल तेव्हा दाखवू आपण हो टमी टाइम म्हणजे तिला असं पोटावर झोपवायचं नाही का जरा त्याच्याने पोरं खूप जास्त ऍक्टिव्ह होतात पाय Active हात पाय नाही. हलवतात मान धरतात धरते व्यवस्थित. लवकर. तेच की मग ऍक्टिव्ह म्हणजे मान व्यवस्थित धरतात इकडे तिकडे त्यात काय आलं दाखव ना फिश पण येते ते बारीक हो बारीक फिश आहे पाण्यात त्या बरोबर खेळत बसतात असं आहे हा तसं जसं पाणी हलतं ना त्यातलं तसं ते मासे इकडे तिकडे होतात ना असे हाताने ते हलणार मग तिला असं वाटणार हे काय हलते आता नाही कळणार थोडं मोठी झाल्यावर अजून कळणार तर नजर नाही व्यवस्थित ना अजून त्यामुळे तरी ते मी काय आता आहे ना ऑब्झर्व करते आवाज पूर्ण ऐकते कोण माणूस बोलते कुठून बोलते लगेच तिकडे पायाला ओळखते लगेच मला काय तुला पण ओळखते रे लगेच मला- म्हणते लगेच हा, मला तुला लगेच पण नाही ओळखते तशी लगेच नाही ओळखत आता आईला तर पहिलं बाळ ओळखतातच पण त्याच्यानंतर दुसरं तर मग पप्पाला ओळखतात आई वडील जास्त असतात ना बाळापाशी त्याच्यामुळे आता हे मी ठेवते हे ना हे आणि आपण उरकून घे सगळं आणि थोडं पड मग नंतर व्हिडिओ काढला घे पडत नाही एक सर सकट होईल तरच होईल नाही तर मग बरं ठीक आहे झालं तर मग ते सोपी व्हिडिओ आहे करून हा घे. व्हिडिओ तर सोपी आहे. मला करायची एक व्हिडिओ एक प्रोडक्ट आहे त्याची व्हिडिओ करायची आहे ती लगेच होईल व्हिडिओ म्हणलं पहिलं घर आवरून घ्यावं नाही तर खूप दिवसापासून तिथं पसरा बघून बघून डोकं फिरायचं असं वाटायचं कधी आवडतोय कधी आवडतोय कधी आवडतोय आणि आज प्रतीक मी नशीब सगळं बेड खालच्या मुंग्या माझं नाही ते मुंग्या तर काढल्यास ना तू त्या मुंग्या आपल्याकडे काम करून घ्यायला आल्या होत्या हो त्या मुद्दाम आला होता मला कळलं की बेड खाली कचरा झालाय तुम्ही साफ करा साफ करा बेड साफ करा नाहीतर आम्ही बेडवरती येऊ हो त्यामुळे काल आहे ना काय झालं तुम्हाला सांगते आता रात्री आहे ना सक्षमीला काल आंघोळ घातली होती तर तिथं ते कपडे होते ना त्याच्या 2 मुंग्या मला सापडल्या म्हणलं देवा नशीबच या मुंग्या मला दिसल्या नाहीतर सक्षमीला किती चावल्या असतात जोरात आणि तिला सांगता पण नसतं आलं की बाबा मुंगी चावली का काय चावलंय मला ती नुसती रडत बसली असती कारण की त्या लाल मुंग्या होत्या मला फुल टेन्शन आलं होतं मी रात्रभर त्या बेडवरती जेव्हा मी उठल ना 2 वेळा कपडे चेंज टॉर्च केले लावून पाहिजे हो मी 2 वेळा कपडे चेंज केले म्हणलं माझ्या कपड्यात वगैरे राहिली मुंगी तर तिलाच चावणार आहे 2 वेळा कपडे चेंज केले जेव्हा ते उठायचे ना मी टॉर्च लावून बघायचे तिच्या आसपास मुंग्या तर नाही ना आणि काल पहिल्यांदा सक्षमीला आम्ही रात्रीचं त्या जाळीमध्ये न झोपवता आमच्या दोघांच्या मध्ये घेऊन झोपलो होतो है ना रे येस ती पण आम्हाला आमच्या दोघांच्या मध्ये नाही तुझ्या पुढ्यात अरे मी तुझ्यापासून काय तिला थोडस हे केलं कारण की आता माहिती आहे प्रतीक कसं झोपतो मी ते आगा मला बघा माहिती. झोपतली हो तो कसं झोपतो ते मला माहिती आहे म्हणून मी काय करायचे जेव्हा जेव्हा उठन ना तेव्हा तिला माझ्या साईडला वाढायचे म्हणजे नाही का नको प्रतीकचा पण हात नाही का असं पडायला तिच्या आजूबाजूला म्हणून मी काळजीने तिला माझ्याकडे वाढायचे आता ती त्याला मोठी जास्त मोठी गप्पा झाली. नको आता ते उठल हा तुला सवय झाली तिची तर तूच तिला तुझ्यापाशी घेऊन झोप बाबा माझं काय नाही विषय आहे की नाही मम्मी आली सक्षमीला आता नावनं घालेलं आता मावशीचं येणं बंद झालंय कारण की आता मम्मीच करते आणि काही दिवसांनी ही मम्मी करणार आहे हा आणि लवकर कशी अजून 6 महिन्याची काही दिवसांनी म्हणलं ना म्हणून तर मी म्हणलं नाही काही दिवसांनी जरा 6 महिने जरा 9 महिने होतो पण अजून मालिश करायचीच तिची अजून तिला काही लगेच येणार आहे पायाला अजून तर आता जास्त वळवळ करणार ती मान उचलणार अंग बसणार नाही एका जागी आता एकदम शांत बसली जसं काय ती हेडमशेच चालू डोक्याची लय काम करून दमली बाई का नाही टुकुर टुकुर देखते हो क्या देखते हो टुकुर 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 क्या देखते हो मेरे पास काय बघतं का पिलू तू माझ्याकडे टुकू टुकू गोल गोल डोळ्याचं हा माझी सक्षमी आहे तू कशाची पिल्लू आहे तू कोण आहे कशाची पिल्लू आहे तू
हो ससा बसला इथं बघत. हो हरणाचे पिल्लू आहे माझं. तर चहा वगैरे आमचं पिऊन झालं मस्तपैकी. चहा पिऊन झाल्यानंतर आज उशिरा जरा उशिरा म्हणजे आम्ही चहा लवकर प्यायलाच. आणि आम्ही सक्षमीला ते हे काय त्याला हे बघा काय आहे, दूध आणि आंबी हळद. दुधामध्ये नाही साईमध्ये आंबे हळद आणि बेसन पीठ आणि पण चोळतोय कारण तिच्या अंगावरचे केस निघतील. हे पण चालू केलं ना. चांगली मऊ होईल, गोरी मऊ मऊ होईल, होईन, मऊ मऊ. अजून जास्त गोरी होईल. पप्पासारखी आहे. काय पप्पासारखी झाली पाहिजे ना. माझ्या चेहऱ्यावर टॅन आहे. पप्पासारखी. लक्ष्मी आता झोपली मस्तपैकी आणि सक्षमीची मम्मी फ्री झाली. फ्री झाली. आता सक्षमीची मी हळूहळू ही आंघोळीची हा टायमिंग बदलणार आहे. मला खूप जण बोललेत की तिला अजिबात रात्रीची आंघोळ नाही घालायची. आता तर लगेच तर नाही. हा पण मी बदलली ना तिची आता आंघोळीची सवय. जेव्हा पाय स्वतः आंघोळ घालत तेव्हापासून नाही मम्मीला पण मी सांगाल जर नाही का आपण सकाळची पॉसिबल झालं तर तिला सकाळची आंघोळ घालायचा प्रयत्न करूया. कारण की ना ही आता झोपली ना तर तिची झोप होती बघा 2-3. हा झोपून दे की दोन. काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला. नाही म्हणते पण ती रात्रीची खेळती तशी ती दिवसभर खेळली पाहिजे. खेळली का मग अशी 2 तास तसं नाही चांगली. 2 हे बघा तिला पण सकाळची आंघोळ घातली सकाळी खेळती ती बरोबर. नाही, कधी सकाळची खेळती ती नाही खेळत कधी आणि नंतर 4-5-3 वाजता कुठून परत खेळते. ते सांगते ना ती जी आता रात्रीची आपल्याला जागवती ना ती नाही जागवणार. ती रात्रभर झोपणार छान फक्त दूध प्यायला उठणार. जर आपण तिला नाही का दिवसा आंघोळ घातली आता रात्रीची घालतोय म्हणून ती एकदम नाही का अशी ऍक्टिव्ह होती. झोपेतून उठती मग तिथून पुढे ती ऍक्टिव्ह होती की नाही 9च्या नंतर तिला एकदम पावर आल्यागत ती खेळत असते. बरोबर असं होतं. आपण जसं आपण फ्रेश होतो नाही का तसं आपल्याला पण झोप उडते ना तसं ती झोप. चालेल, मग ती रात्रीची उशिरापर्यंत आम्हाला जागवते. पण हे लय चुकीचं होतं त्याच्यामुळे सगळं प्रतीकचं काम राहतंय आणि माझं पण होतंय तसंच. आणि मला असं झालंय की नाही का असं अवसान नसल्यागत झालंय मला अंगात माझ्या. त्याच्यामुळे ही सवय मम्मीला बघू बोलते मी की हळूहळू आपण बदलू तुझी सवय. मी लवकर शिकणार आहे आता मालिश वगैरे करायला. आणि गाईज आता हा व्लॉग तुम्ही बघताय 10 तारखेला. 13 तारखेला सक्षमीचा बर्थडे. गिव्ह अवे तुम्हाला गिफ्ट परत एकदा दाखवू आपण. परत एकदा दाखवतो आम्ही थोड्या वेळातच. बरं थोड्या वेळ दाखवू. चॅलेंज काही लोकांनी अजून लोक अजून काही चॅलेंज मध्ये आलेले नाहीत खूप जण की बाबा तुम्हाला 100 कमेंट करायचे आहेत. बोल किती त्या गोष्टी. तरी सगळे कमेंट करायला लागलेत. आता खूप जण असे आहेत की मी बघते कमेंट सगळ्यांच्या नावाशी नाही का जरा ओळखीचे झाले ते खूप जण कमेंट करतात पण म्हणजे नाही का त्यांना पण असं वाटतं करत राहा कमेंट तरच कमेंट करत तुम्हाला चांगलं छानसं गिफ्ट आणि भेटेल. ज्याचे जास्त कमेंट असतील ना त्यालाच ते गिफ्ट भेटणार आहे असा विषय आहे. सो कमेंट करा छान छान असं सपोर्ट करा आम्हाला. आणि हे बघा माझ्या मागं जो राडा दिसतोय ना त्यासाठी मी प्रतीकला म्हणलं होतं की आपण सक्षमीला एक कपाट घ्यायचं आहे. तर आता बघू ऑर्डर करू पण मला असं दाखवलंच नाही तू कपाट मागाशी. रडायला लागले ना ते राहिलं. आता मी म्हणते आपल्या गप्पा कमी करू ते आपल्या हाताने परत उठेल. नाही ते नाही उठणार आता. चालेल ठीक आहे तुला. सक्षमी आता 2 तास झोपणार आंघोळीनंतर. तिथे रुटीनच आहे ते 9ला बरोबर. आता 7 वाजले ते तर 9 वाजता ती बरोबर उठणार आणि 9, 10, 11, 12, 1, 2 म्हणजे असे ती पूर्ण जागी राहणार पूर्ण. त्याच्यामध्ये ती थोडी पण नाही झोपणार. पूर्ण ऍक्टिव्ह होती ती. पूर्ण तिचे बॉडीत एकदम करंट दौडतो ऍक्टिव्ह राहण्याचा. तर आता मी आली खालूनवरती. जेवण वगैरे आमचं सगळ्यांचं झालंय. पायलचं पण जेवण झालेलं आहे आणि पायलच्या जेवणाचा रोजचा प्रश्न असतो आज जेवण काय भाजी काय करायचं. बनवायची मम्मी बाई टाकून तिला नुसतं वशाळच बनवून टाकते. आता मी पण तेच करणार आहे. मी आता जेव्हा स्वयंपाक बनवणार ना माझ्यासाठी रोज दिवस आड मटनच. काय नाही आता थोडं जराशी आमच्या भाजीतल्या भाजी खायची. पण आता कसं आहे आमचं जरा जास्तच तिखट असतं ना भाज्या त्यामुळं पाहायला द्यायला जरा मला अवघड वाटतं. एवढं लहान बाळ आहे लहान बाळाच्या याला ना अजून जरा 2-3 महिने अजून नाही द्यायचं तिखट तिला वेगळी भाजी खायची. फुकला ना आता ओ फुकला तेव्हापासून ती माझ्याकडे अशीच बघते अशी काय केलंय आकारा तोंडले बारीक करते अशी बघते ती. बघ तोंड बघ इकडे लवकर. राहून द्या. तू बघ कॅमेऱ्यात नको दाखव तू बघ. आई आली तिला आत्ताशी बाबा. माझ्याकडे आली ती. किती वेळ झालं बघ ना 7 वाजल्यापासून आत्ताशी आली माझ्याकडे. मलाच कर मग खेळायला गेलती ना बाहेर. नाही तर काय बघ की कधी पावसाळा सुरू होतोय. मला तर ना मनातून सांगू का मला असं वाटतं पावसाळा लवकर रागाव नाही ह्यांच्या धंद्यामुळे. हा ते तर आहेच. तो विषय एक वेळ आहे पर्सनल विषय येतो. पण असं सगळ्या 4 ऋतू मधला पावसाळा ऋतू अजिबात आवडत नाही. असं वाटतं रे ह्यांच्या धंद्याचा अजून ह्यांना जराशी वेळ भेटायला पाहिजेत. अजून ह्यांना 1 महिना भेटायला पाहिजेत. असं माझ्या डोक्यात पाऊस जर आला तर मला ते टेन्शन येतं. ते तर आहे. हा त्यामुळे आपण दह्याचं ऑप्शन ठेवलंय. दह्यावर जोर लावणार आहे आपण जास्त. ताकावर वगैरे नाही जोर लावणार. आणि जरा थोडे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे जरा धंद्यात थोडं वर खाली चालू आहे. ते नंतर तुम्हाला कधी सविस्तर सांगाल. बघू
तोंड ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. काय प्रॉब्लेम झाला आमचा नेमका अगं माझ्या नक्की सांगा, कारण आता थोडा वर खाली चालू आहे business मध्ये. तर मंडळी आज मी प्रतीकला एकदम कोरा चिट्टा बनवणार आहे. यो. नाही मस्करी करते. थांबा तसंही ओरिजिनल कलर आहे हा काय नाही कधी guys. गोरा होणार नाहीये. तर तरी विषय. पण आता मी सांगते काय नको बोलूस. खरं नाही सांग. म्हणतो गोरा काय नको नाही मी खरं सांगतो काय काय नको सांगूस. हे तुम्हाला सांगतो मी काय खरं. कोरियन मास्क लावणारे माझ्या लाडक्या नवरोबाला. तर तुम्हाला मी खरी गोष्ट सांगतो. तुम्हाला माहिती आहे, पाहिलं प्रमोशनला प्रोडक्ट दिलं, एक तिने यूज केलंय, आता हे एक पडून राहणार होतं. करायचं काय आणि नवरा वापर नवऱ्यावर ते चाललाय प्रकार. वाया काही गेलं नाही पाहिजे. सगळं वापरायचं. ठीक आहे. पाणी असतं काय पाणी म्हणजे लिक्विड असतं ते. लिक्विड केस हातांवरती जाणार आहे का? हां लई मोठं तोंड घ्यायचं. थांबा मी पूर्ण लावते आणि मग तुम्हाला दाखवते. सगळ्यात तोडून तुकडे चिटकवलेत, कारण की दाढी मिशीमुळं या मास्कच्या हाईटमुळं हे मास्क असं लावायला लागले. आता माझा नवरा सकाळपर्यंत गोळ्या चिट्टा बघूया. जेवढं मी त्याला म्हणलं जेवढे वेळ ठेवायचे तेवढे वेळ ठेव. 2 तास 3 तास काय पण नाही का, म्हणजे आता बोलू शकतोस. ठीक आहे. तर मंडळी प्रतीकला तर मी आता मास्क लावलं. ठीक आहे. आणि आता म्हणलं स्वतःची पण थोडीशी काळजी घ्यावी म्हणून ॲप्लिकचं वापरते मी आता. बघू काय फरक पडतो माझ्या चेहऱ्यावरती. फरक तर पडणार, कारण की हे प्रोडक्ट म्हणजे भारी आहेत. मी खूप जास्त रिव्ह्यू बघितलेले आहेत सगळ्यांचे. आमचं स्टोरेज आहे ना बरोबर टायमाला बंद होतं जेव्हा ब्लॉग चालू असून तेव्हा. आणि आता प्रतीकला मास्क लावला आहे, तो सक्षमीला झोपवते. सक्षमी परत उठली होती. ठीक आहे. आता मी जाते झोपायला, म्हणजे सक्षमी झोपल्यावर ते आम्ही लगेच झोपणार आहे, कारण सक्षमी परत 2 तासांनी मला उठवणार. म्हणून चला हा ब्लॉग मी इथं सेंड करते. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.